ऐक, मागच्या आठवड्यात आपण जी श्रीवास्तवांची मीटिंग पोस्टपोन केली होती ती आज मी अरेंज केलेली आहे। या वेळेला मात्र ती आपण कॅन्सल करता कामा नये। ओके, खूप इम्पॉर्टंट आहे। आय अंडरस्टँड। रोहित, त्या मेहतांची साईट व्हिजिट जरा अरेंज कर ना। आय थिंक येत्या 5-6 महिन्यात आपण ते प्रोजेक्ट कंप्लीट करायला हवं। डोंट वरी आई, मी यादवांशी बोललोय। आज ते तिकडे साईट व्हिजिटला जाणार आहेत आणि सगळा रिपोर्ट मला कळवणार आहेत। अरे काय चाललंय काय तुमचं? हा, नाश्ता करताना नो बिझनेस। नयनतारा, तुझाच नियम आहे ना की नाश्ता करताना नो फोन? मग माझा नियम आहे नाश्ता करताना नो बिझनेस टॉक्स। ओके? हो सतीश, मला माहिती आहे, पण होतं काय, ऑफिसमध्ये गेल्यानंतर आम्ही दोघं बॅक टू बॅक मीटिंगमध्ये इतके बिझी होऊन जातो, ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या राहून जातात ना। रोहित, त्या यादवांना म्हणावं यावेळेस सुद्धा ॲडमध्ये मोठे स्टार्स घे। इट हॅज अ डिफरंट इम्पॅक्ट। ओके। हा कोणाचा नंबर आहे आणि व्हिडिओ कसला पाठवलाय? आई, सॉरी। चांदरे भाऊसी कपडा आणा ना। आई आई नयनतारा, आई, आई काय होतंय? आई आई अगं आई, आई, आई काय झालं? आई तू इकडे बस 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 बस। पाणी बस बस बस। पाणी सावकाश। काय होतंय आई? पाणी आई 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 पाणी 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 पाणी। कोणीतरी डॉक्टरांना कॉल करून बोलवा ना। मी फोन करतो। फोन लाव। नयनतारा, पाणी घे। हॅलो, हा डॉक्टर, मी रोहित इनामदार बोलतोय। ऐका ना, आईला जरा बरं वाटत नाहीये, तुम्ही प्लीज लवकर घरी येता का? प्लीज प्लीज, अर्जंट। येस, थँक्यू। आई काम डाऊन काम डाऊन। येत आहेत डॉक्टर, येत आहेत। आहे आबा, आज तुमची लयच आठवण यायले। आपल्या गावातले हिरवीगार झाड, आपली हिर, तुळजायचं देऊळ, रानातल्या पायवाटा, गावातली माणसं, सगळंच लय आठवायले। तुम्ही या जगातलं बेस्ट आजोबा। आय लव्ह यू ओल्ड मॅन। आता मला राहावं ना, असं वाटायला इथं आल्यापासून गावचं वारच विसरून गेलो। काय करू मी? असं वाटतंय आत्ताच्या आत्ता उठू आणि गावची वाट धरू। तुम्हीच सांगा मी काय करू आता? येऊ का आता भेटायला तुम्हासनी?
होय. मला आता चैन पडायची नाही. मी येतो. ही कुठे निघाली? कमळे, अशी बॅग भरून कुठे निघाली आज? कुठलीच का? तसं नाही ग, आपल्या कॉलेजची काय सहल बिल निघाले का काय? पण तसं असेल तर मला कसं माहित नाही? मला कसं कोण काय बोललं नाही? तू बी बोलली नाही. म्हणजे मला एकटीला सोडून जायचं होतं वय. अगं बोल की कमळे. गे गप बसशील का? काय चलबिल चाललेलं नाही. मी गावाकडे निघालोय. का? काय झालं असं अचानक? निंगे मला आहे ना आबांची लय आठवण आलती बघ. आता मला नाही सहन होत. मी जाऊन येतो. तसं बी 2 दिवस सुट्टी आहे की नाही आपल्याला. लगेच जाऊन येईन मी. असं वय कमळे, अगं मी बी येतो. ए निंगे तू नको. मी असं गेलो ना असं आलो. ऐक की आया ना आबांसाठी काय घेऊन जाऊ? हा, एवढं पैसे तर आहेत का आपल्याकडं? आणि त्या नयनतारा मॅडमचे बी पैसे द्यायचे आहेत. विसरलीस काय? निंगे थोडं आता आहेत माझ्याकडे पैसे. गावाकडनं परत आल्यावरती काहीतरी काम बघायला लागतंय. चल. वय कमळे, यो बघ तो ड्रेस दे. बोंबला. आता जर कमळी गावाकडे गेली तर आबा जिवंत नाहीत हे तिला कळणार. मग ती मुंबईला परत येणं अवघड आहे. मग तिचं शिक्षण बी गेलं आणि सपान बी. यांनी कसलं टेन्शन घेतलंय का? टेन्शन? आणि नयनतारा? नाही हो डॉक्टर. अहो नयनतारा खूप प्रॅक्टिकल आहे. ती असं टेन्शन वगैरे घेणाऱ्यातली नाही आहे. रोहित, नवीन प्रोजेक्ट्समध्ये काही इश्यू आहे का? त्याचं टेन्शन घेतलंय का हिनं? नाही, तसं काहीच नाही आहे बाबा. इनफॅक्ट मला तर वाटतंय की बिझनेस रिलेटेड असं काहीच झालेलं नाही आहे. काही टेन्शन नाही, मग ह्यांचं बीपी एवढा शूट होऊच कसं शकतं? एक तर टेन्शन किंवा ओव्हर थिंकिंग या गोष्टींमुळेच बीपी शूट होऊ शकतो. त्याशिवाय बीपी शूट होणारच नाही.